खेकडे मी 5-6 वेळा आता धुवून घेतले स्वच्छ. आता ते मोडते. मला ना धागे आहेत ते मी कापून घेते. ही मादी आहे. मादी असते त्याचं हे असं हे रुंद असतं आणि नरचं हे छोटं असतं. हे आता असं काढून घेते. ते इथे दाबायचं. दाबल्यानंतर मग असं येतं ते हे काढून टाकायचं. हे लेंगे काढते. बाकीचे मी असेच करून घेते. मग तोडून एक दाखवते फक्त. बघा हे इथून असा हात घालून हे बघा असं काढायचं आणि हे काढून टाकायचं. हे त्याचं असं ते फेकून द्यायचं काढून. हे पण काढून टाकायचं. हे असं फेकून द्यायचं सगळं. फक्त हे घ्यायचं असं. आणखी एक दाखवते. इथे असं दाबायचं. काढून टाकायचं. काही लोक हे कवच ठेवतात. आम्ही नाही ठेवत. मी एकाचं फक्त ठेवणार आहे. हे बघा असे ठेवणार. हाय हॅलो नमस्कार. मी आज खेकडे घेतले आहेत. खेकड्याचा रस्सा बनवते आहे. चिंबोऱ्या हे सगळे मोडून घेतले आहेत मी. हा एकच ठेवला आहे तो पण आता मोडते. हे छोटे डेंगे आहेत ते ठेचून मी त्याचा रस काढणार आहे आणि हे बाकी कालवणात टाकणार. हे पण कालवणात टाकणार. फक्त ह्याचा रस काढून घेणार. चांगले भरलेले आहेत. एकही हे नाही आहे. खेकड्यासाठी वाटप बनवण्यासाठी हा कांदा घेतला आहे. लसूण हे सुकं खोबरं घेतलं आहे. एक कवड आहे आणि हे आलं घेतलं आहे चिरून. आणि फोडणीसाठी कांदा आणि फोडणीसाठी लसूण. खोबरं भाजून घेते. त्याच्यासाठी लसूण आधी भाजून घेते. कांदा लसूण आणि खोबरं भाजून घेते. सगळं वाटण मी वापरणार नाही आहे. थोडं त्यातलं ठेवून देईन. खोबरं भाजून झालं आहे. आता यातलं निम्मे बाजूला करते आणि निम्मे ते वाटण घेते खेकड्यासाठी. इथे मी टोप गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात तेल घालून घेते थोडंसं. म्हणजे 2 चमचे छोटे.
गरम मसाला घालून घेते. हा छोट्या डेंग्याचा रस काढला आहे ठेचून, तो घालते. हा घातल्यामुळे खूप टेस्टी होतं सांबार, म्हणजे आपलं कालवण. कोकम टाकते 4-5. खेकड्याचा रस्सा तयार आहे. कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. ही कवचं फक्त मी दाखवण्यासाठी ठेवली, नाहीतर आम्ही खाताना नाही ठेवत. मी 6 पैकी 3ची कवचं काढली, 3 ठेवलीत कवचं फक्त दाखवण्यासाठी म्हणून, नाहीतर आम्ही काढतो ती.